फायनली डिजिटेकवरून माझं रिंग लाईट आला आहे. तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्हाला पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल की हे कसं काय परचेस वगैरे केलं. हे डिजिटेकवरून मी रिंग लाईट बोलवली. तर आता पाहूया आपण ही रिंग लाईट आपल्याला कशी काय भेटली वगैरे. कारण की डिजिटेकच्या पॉलिसीज थोड्याशा वेगळ्या आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुमचे हे सील पॅक खोलूनच बघा, पण डिलिव्हरी बॉयजवळ एवढा काही वेळ होता नाही की तो पूर्ण बघून, आणि त्यातल्या त्यात हे रिंग लाईट असल्याच्यानं मी सॉकेट कुठे नेणार होते. तर मी त्याला ठेवायला लावलं आणि रात्री मी बिझी असल्याच्याने मला हे रात्री काही खोलता आलं नाही. तर मग आज सकाळी मी आता अवघे टाईम झाला आहे 6:30, सकाळी उठून हा कारभार करत आहे की जर का याच्यात काही त्रुटी असेल तर डिजिटेकनी माझी लाईट रिटर्न करून मला दुसरी द्यावी. आता का माहीत, ते तर नाही माहीत, पण आता बघूया हे कशी आहे. तर आणि तुमच्यासोबत मी याचे पूर्ण रिव्ह्यू शेअर करणार आहे की तुम्ही घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे, आणि याची पुरी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल शेवटी. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओला टिकून राहा. आणि पॅकेजिंग इतकी मजबूत आहे, मला तर नाही वाटत बाई का डिलिव्हरी बॉय करू शकन एवढं सर्व. आणि खूप काढायला मेहनत लागत आहे, पण ठीक आहे आपण काढूया. आणि चला निघालं, एक साईड निघालं. आता हे ओपन करू आपण. लय मजबूत पॅकिंग आहे, पण आपण तिला 100% काढणार आहोत. कारण की असं काढायचं मला वाटलं का आपण चिंगडी बनवू त्याची, पण तो प्लॅन झाला फलाव. तर आता काय करणार आहोत, पूर्ण फाडली तिले. जाऊ दे, काहीतरी वाडू चिडू टाकाले होऊन जाईल. हे पहा, हे डिजिटेकची लाईट आहे. आणि हां हे पहा, ठीक आहे, ते उलटी होती त्याच्यावर इन्फॉर्मेशन होती. LED रिंग लाईट आहे, कॉम्बो पॅक आहे विथ 9 फीट. 9 फूट आहे बाप्पा हे. लाईट स्टँड पण आहे, ठीक आहे. आणि DSLR पण लागते म्हणते त्याच्यावर, मॉडेल नंबर आहे ना. डुएल कॅमेरा टेम्परेचर पण आहे म्हणते. आणि इकडं पण लिहून आहे 1/4 इंचेस. हां, हे सगळं तेवढं काही आपल्या डोसक्यात जात नाही, पण जे हुशार लोक आहे ते पाहू शकतात. कारण की हे मला जे बोलून दिलं आहे ते पण लय हुशार व्यक्ती आहे. चला, तर आपण आता फोडून पाहूया. आणि लास्टला सांगतो कितीमध्ये पडला. तर साईडवरून घेतला आपण, काही फ्लिपकार्टवर अवेलेबल होता नाही, ॲमेझॉनवर लय महाग होता, म्हणून आपण साईडवरून बोलवला. आपल्याला ऑफर भेटला तर आपण उचलला. शेवटीला सांगतो कितीचा झाला, शेवटपर्यंत थांबायचं म्हणजे माहिती पडेल तुम्हाला का कितीचा झाला ते. तर आता आपण केला आहे ओपन की आपल्याला रिंग लाईट कसा भेटला आहे याचा व्हिडिओ याच्यासाठी काढा लागते पूर्ण. कारण की आपल्याला जर काही प्रॉब्लेम असला तर साहेब लोक व्हिडिओशिवाय वापस घेणार नाही आहे. डिजिटेकची सक्त पॉलिसी आहे. हायला बॅग आला, याच्यात कपडे न्यायला बरं होते. बरं रिंग लाईट तर रिंग लाईट नाही, पण दिसला चांगला तर म्हणलं भरता येते बा कपडे. प्रत्येक गोष्टीत मराठी माणसाचे काही दिसलं की भरले कपडे त्याच्यात मायला. अरे पण असं थोडी आहे. अरे वा, किती इंचेसचा आहे व ह्या? 18चा असन. हे काय इथं 18 लिहून दिसत आहे, फार उलटे दिसत आहे. 81 दिसून राहिला आणि ते उलटा झाला. एक 8 असा आहे. घ्यायचा असेल तर नक्की घ्या. प्राईस सांगतोच लास्टले. बॅग मस्त आहे बा, लॅपटॉपही जाते माझ्या. हे आहे ना, हे मोबाईल ठेवायचं स्टँड आहे. हो का, इकडे दाखवा. इथं असे ठेवा तुमच्या हातात. मोबाईल ठेवायसाठी स्टँड आहे. हे दाखवा. हे पाय, असं मोबाईल ठेवायसाठी स्टँड आहे म्हणते बा. हे असं पाहून घ्या. हा रिंग लाईट. हा असा आपला झटपटी रिंग लाईट डिजिटेकचा वय. ह्या क्वालिटी तर तुम्हाला माहितीच आहे, चांगलीच असेल. चांगल्या कंपनीतून बोलवला. याला असं हाय फिट करायचं वगैरे. तुम्हाला दाखवतो यांना रिप्लेस कोण्या लाईटाला केलं. मी आतापर्यंत चालवत कोणता लाईट होती पाय, या लाईटाला रिप्लेस केलं या लाईटानं. आता तुमची भन्नाट ताई या लाईटानं व्हिडिओ करणार आहे, आणि रडकुंडी मम्मी पण याच लाईटानं करणार. याचा येस नाही बाबा. 56चे टेप लावले होते मी या लाईटाले.
कोणत्या कंपनीचा मला नाही माहीत, सारं तुटलं होतं. पहिल्याच दिवशी याची मुंडी अलग निघाली होती, पण यानं जीव नाही सोडला, जिवंत आहे ह्या. तर याच्यावर मी काम चालवलं. ये मेरा प्रिय ग्राहक आहे, ये प्रिय सोबती आहे मेरा. बाय. आता याच्यासोबत आहे एक रिमोट, वायर, हे मोबाईलचं स्टँड. आता हे आपण आपल्या व्हिडिओजमध्ये यूज करणार आहोत. याला असे 2 हे दिले आहे, त्याच्यासाठी दिले आहे, पाऊस आपण पुढं. आणि आता दंडी खोलून पाहू ते लंबीवाली फोटो स्टिक कशी. हो, आता हे बाजूले करून घेऊ आपण. थांबा 1 मिनटं, फोटो काढू द्या. आता ह्या जो आपण हे पाहिला, रिंग लाईट पाहिला, त्याला लावायला हे अशी दंडी पण आली आहे. हे पाय, हे फोटोमध्ये दिसते ना तशी. आणि आता 9 फीटची दंडी आहे. ते म्हणजे विचारून करूनच घ्या. मी स्वतः मुश्किल 5 फूट असेल. तर आता हे दंडी पाहून घ्या किती लंबी आहे. तर अशी छोटीच येते, पण काढल्यानंतर आपण इले मोठी करू शकतो. डिजिटेकचं नाव दाखवून दे, नाही तर म्हणून पुन्हा कंपनीवाले आमचा नाही म्हणून हा प्रॉडक्ट. हे बघा, डिजिटेकचं नाव. हे कंपनीले प्रत्येक गोष्टीले प्रूफ पाहिजे राहते, म्हणून पहा त्याला दाखवा लागते की आम्ही दाखवलं बा. ये झूम करके देख लो, ये डिजिटेक का ही है ये माल. लाइट स्टैंड प्रॉपर, हे लाइट स्टैंडच है ना. हाँ 9 फुटाच. ठीक है, गलती हो गई भाई साहब, इंसान हूँ मैं. आता थांबा एक. ठीक आहे. अरे यार, काढू. अरे का 2च मिनिटाचं राहिलं म्हणते का कडे माझ्याजवळ. हो, असं आहे. आता हे मी तुम्हाला पूर्ण खोलून दाखवतो, म्हणजे तुम्हाला माहीत पडेल. आणि याच्यावर आपण आपला लाईट पण आणलेला सेट करूया. याचं कसं काय तर पाहूया. हे पहा, जसं हे पण डिजिटेकचं स्टँड ऑलरेडी माझ्याजवळ आहे एकवालं. हे पण 9 फुटाला जाते ना. हे 9 फूटच्या वरत आहे का? हे 12 फूट आहे. कोणतं? हे स्टँड 9 फूट नाही, 5.5. 6 फूट. हे जे आहे हे 6 फूट जाते. हे स्टँड पण डिजिटेकचंच आहे. तुम्हाला बजेट फ्रेंडली शॉपिंग करायची असेल तर तुम्ही थोडीशी बजेट फ्रेंडली करायची असेल, चांगल्या क्वालिटीचा माल घ्यायचं, तर डिजिटेक बेस्ट ऑप्शन आहे. मी हे घेतलं होतं 1600 रुपयाचं आणि बेस्ट आहे. कुठेही न्या, 2-3 वेळा बिचारं पडलं पण, कारण की आमच्या घरी छोटे छोटे बदमाश कार्टे आहे, तरी पण स्टँडले काही झालं नाही. मटेरियल एकदम जबरदस्त आहे, रॉड एकदम जबरदस्त आहे की लवकर तुटणार नाही. आता हे खोलून पाहूया. 9 फुटा हा जो रॉड आहे ना, मी सांगतो, जो मी 1600चा घेतला होता डिजिटेकचा, त्याच्यापेक्षा ह्या खूप वजनी आहे. हा रॉड खूप वजनी आहे आणि मजबूत पण खूप वाटत आहे. तर आता आपण एक्सटेंड करतो. आता पायानं म्हणते हे एक्सटेंड करता येते म्हणते. पाय आपल्याला 0 इन्फॉर्मेशन असली तर समजदार माणसाला विचारून घ्यायचं. हां, हे कितीपर्यंत जाते? अले बापले, दाखवा एक वेळ. आमच्या पण व्ह्यूवरले दाखवा कसं टनटन उडते ते. अरे दाखवा की मॅजिक, दाखवा एक वेळा कसं सस्पेन्शन याच्यामध्ये. हो, हे थांब. हे बघा, पुन्हा एक वेळ घे, ते उचल. हां, याला म्हणते सस्पेन्शन. घ्या, गाडीमध्ये नाही राहत का ते मागं आपल्या स्प्लेंडर प्लसले 2-3 रिंगा राहते, मागं झटका आला तर आपण टुनूंग उडतो तच्च्या टाईप. भारी गाडीचं नाव नाही सांगितलं, आपण मिडल क्लास माणूस आहे, त्याच्यातच चालायचं. अरे बाप रे बहन जी, ये तो मेरे पंखे तक टिक गया. पा ह्या है ये इतका आहे. अजून इले वर्त करता ते सपोज स्टँड जवळ करू. हां, तसं वर म्हणजे ह्या पुरे सेलापलेच टिकते का काय. डिजिटेक भाऊनं सांगितलं होतं डिटेल व्हिडिओ काढायचा, तर मी सोबत काढत आहे का. मी खरेदी केला याले मी. तर खरं तर सांगायचं म्हणजे हा जो रॉड आहे खरं तर खूप जबरदस्त आहे, म्हणजे खूपच चांगली क्वालिटी आहे. कम्पॅरेटिव्हली जर का मी जो लास्ट टाईम घेतला होता तर हा इथपर्यंत येऊन जाईल. ठीक आहे, आणि हा जास्त दूर गेला, अजून पण जाऊ शकते जर का मी याचे पाय असे चेपवले तर. आणि खरं तर सांगतो म्हणलं तर मजबूत खूप आहे, म्हणजे वेटेड आहे. ह्याले म्हणजे भारी आहे उचलायला. हा नाही आहे, हा कसा पण आपला हँडल पकडला कुठे जाऊ शकते. आणि असं एवढा मजबूत नाही आहे कम्पॅरेटिव्हली ह्यावाला जरा जास्त मजबूत आहे.
आणि जर घ्यायचं म्हणलं तुम्हाला सुरुवातीला घ्यायचं असलं तर ह्या तुम्ही घेऊ शकता. हा मोबाईलसाठीच आहे. हो, हा ते ह्या मोबाईलसाठीच आहे. आपल्याला माहीत नाही राहत, डायरेक्टर साहेब सांगते आपल्याला ह्या मोबाईलसाठीच आहे. तर ह्या कुठं पण जाऊन तुम्ही लावू शकता. पण तरी पण मला याच्यामध्ये लय थोडीशी तकलीफ फेस करावं लागते जेव्हा मला डाऊनचा व्हिडिओ करायचा असला, वरचा करायचा, ॲडजस्टमेंट थोडीशी समजत नाही बरोबर. पण चांगला आहे, नवीन यूजले ह्या मोबाईलसाठी बेस्ट आहे. आणि हा जो आहे ह्या रिंग लाईटचा आहे, पण मजबूत आहे बा, लय मजबूत. पण याच्यामध्ये पण तुम्ही आपला कॅमेरा लावू शकता आणि व्हिडिओ शूट करू शकता. याच्यामध्ये असं मुव्हेबलवाला आहे, तर तुम्ही 360 कुठेही फिरू शकता. पहिले ट्राय करू, बोलण्यात काही अर्थ नाही, पहिले आपण ट्राय करून पाहू, जमला तर फारच ठीक. म्हणजे चांगला रॉड आहे, याच्यावर माया अन्वीक्षा लटकू शकते. नाही लटकू शकत, अन्वीक्षा नाही लटकू शकत, तोडून टाकायची, एवढं काही मजबूत नाही. ठीक आहे, घेऊ शकता तुम्ही. लास्टले सांगतो याची प्राईस किती आहे तर शेवटपर्यंत थांबा. डिजिटेकच्या साईडवरून काऊन घ्यायला परवडन ना दुसऱ्या साईडवरून काऊन नाही घ्यायला परवडन. आणि हा मी घेतला होता आपल्या ॲमेझॉनवर आम्हाला चांगला ऑफर भेटला होता साईडपेक्षा, तर तिथं गेलो होतो. साईड आणि ॲपचा वेगवेगळा फरक आहे, पाहूया. पाहिला आवडला तर तुम्ही पण घे जा, लिंक टाकून देईन मी. ठीक आहे, हां घ्या पॉज. आता बा हे काढलं तर आता ह्या छोटू झालं आहे, पण टुनुंग डान्स करते एकदम. कपडे इग्नोर करा रे, कपडे इग्नोर करा, जागा नव्हती ठेवाले. आता लावलं याच्यावर आपला रिंग लाईट, ज्यांना आपण छान छान दिसणार आहोत, ज्यांना आपण असं सुंदर असं दिसणार आहोत. लागला? कसं लागलं या एवढ्या लवकर लागलं? फिट करा ते घुमवलं की निघते. हो का, छान आहे. आणि आता याच्यावरचं काय आहे, मी बुती नाही भेटणार तुम्हाला. रिमोट नव्हतं. हो का, याच्यासोबत रिमोट आहे म्हणते, त्याच्यासोबत रिमोट नव्हतं म्हणते, म्हणून मग ह्याच घे जा, जाऊ द्या. बेस्ट आहे, मजबूत ते एकदम जबरदस्त आहे यार राव. तुम्ही म्हणजे म्हणाल का खरंच ताईनं जबरदस्त सांगितलं, प्रॉडक्ट लय जबरदस्त आहे. लाईट लागला पाहिजे. जय श्री कृष्णा. वायर लावले आहे आता. हे पा इथं लिहून आहे, समजदार लोकायले वाचता येते काय आहे तर पा. आउटपुट पॉवर 60 वॅट आहे म्हणते रे बा. अरे झाकपैकी हा याले म्हणते रे बा उजेड. पा एवढा प्रकाश आहे का मागचं काहीच नाही दिसून राहिलं. वाव, याचीच तर कमतरता होती. पा घ्यायचं असेल तर घेऊन टाक जा, लिंक टाकून देईन मी. हे पा पावर कमी जास्त करता येते. पा पावर कमी जास्त करता येते. सगळ्यात कमी, हा सगळ्यात जास्त मध्ये तिकडला माणूस दिसतच नाही हाताशिवाय. वा जबरदस्त. आता हे टेम्परेचर पाहून घ्या. हे पा वॉर्म आला, वॉर्म. हे पा सगळ्यात कमी वाला वॉर्म है ना, वॉर्म ना. हो, फुल आहे का कमी आहे? फुल आहे म्हणते. हा वॉर्म मध्ये तुम्ही फोटो काढू शकता, व्हिडिओ काढू शकता. आता पाय हा कूल मध्ये पा, ह्या तुम्हाला फुल कूल मध्ये पा किती जबरदस्त. 18 इंचाचा आहे बरं का. ह्या घ्यायचं असेल तर घ्यायचा, जबरदस्त प्रॉडक्ट आहे. इथे पाय मोबाईल स्टँड पण आहे. पॉवर जास्त असल्याच्यानं आपल्याला ब्लॅक सरफेस काही दिसत नाही. हे पा लाईट लागला म्हणजे डिजिटेकचा लाईट जबरदस्त आहे. आपल्याला बरोबर रिसीव झाला, नाही झाला असता तर आपण याची वाट लावली असती युट्यूबवर जाऊन, सगळीकडे टॅप केलं असतं, आपले पैसे वापस नाही भेटले म्हणून दाखवायचं मारले, चांगला प्रॉडक्ट दिला आपल्याला. बरं, आता इथं मोबाईल लावून पाहायचा का, ट्राय करता पा. कोणाकोणाचं स्वप्न कार आहे ते, कोणाचं कार आहे ते. मला असं वाटायचं की माझ्याजवळ रिंग लाईट असावं ना, असे माझ्या डोळ्यामध्ये 2 चक्र दिसावं. फायनली चक्र माझ्या डोळ्यात दिसत आहे. हा, आणि क्लिअरिटी ऑसम, खरंच ऑसम आहे. आणि ते तुम्हाला दिसतही आहे माझ्या फेसवर क्लिअरिटी. तसं माझा फोनही चांगला आहे, मी त्याला पण श्रेय देईन. पण लाईटमुळं का होत आहे, खूप क्लिअर दिसत आहे. आणि तुम्ही परचेस करू शकता तुम्हाला आवडला तर. मी लिंक टाकून देईन, ॲमेझॉनवर पण अवेलेबल आहे.
साईडची लिंक भेटली तर ती पण टाकून देईन. आणि प्रॉडक्ट खूपच चांगला पॅकेजिंगमध्ये येतो की तुमचा प्रॉडक्ट हलणार नाही. पर त्यांना काहीतरी अनसिक्युरिटी असते तर ते थोडीशी म्हणतात. त्यांची पॉलिसीज थोडीशी खतरनाक आहे, पण प्रॉडक्ट बेस्ट आहे. आणि तुम्ही पाहू शकता माझ्या चेहऱ्यावर जो लाईट येत आहे तो ह्या आपल्या रिंग लाईटचाच आहे, नवीन रिंग लाईटचा. जुना रिंग लाईटला आता मी केलं बाय. आता ह्या बघा, हा वॉर्म आहे, ठीक आहे. ह्या वॉर्ममध्ये माझा फेस दिसत आहे असं. आणि खरं तर आनंद होत आहे मला न सांगता. आमच्या अहोनी ऑर्डर केलं माझ्यासाठी भन्नाट. आणि सॉरी, हा वॉर्म आहे. ह्या पूर्ण आता ह्या वॉर्म केला आहे. हा माझ्या चेहऱ्यावर जो टोन दिसत आहे, स्किन टोन, तो माझा लाईटचा इफेक्ट येतो आहे माझ्या फेसवर. नक्की मला सांगा तुम्हाला जर आवडला तर कमेंट बॉक्समध्ये, आणि मी तुम्हाला लिंक शेअर करेन. आणि तुम्हाला सांगायचं तात्पर्य हे की मी हा म्हणजे महिन्याभरा पहिले आमची चर्चा सुरू होती आणि मला न कळत भेटलेली गोष्ट आहे. तर हे सरप्राईज होतं माझ्यासाठी. आणि लिटरली मी एकटी हे स्वप्न नाही पाहत आहे की यूट्यूब वगैरे मला ग्रो करायचं आहे, मोठं करायचं आहे. माझ्यासोबत स्वप्न पाहिजे, हो माझी पुरी फॅमिली आहे. मला त्या गोष्टीचा आनंद आहे. हे काही याच्यात माझा 1 रुपयाही लागला नाही आहे का हा माझा मिलियन व्ह्यूज गेला तर मला काही पैसे भेटले, अशातला भाग नाही आहे. बट हे माझ्या घरच्यांची त्यांनी माझ्यामध्ये बघितलं की नाही काहीतरी करू शकते किंवा हिच्यामध्ये आहे, मेहनत करण्याची तयारी आहे. पण माझी मेहनत कुठे कुठे फेल पडते, कारण की माझे 2 कार्टे मला सुधरून येत नाही. आणि सगळ्यात बॅड हॅबिट कोणती असते की तुमचा एखादी व्हिडिओ जर का व्हायरल गेला तुम्ही वारंवार तोच चाळत बसता. ती मला पण आहे. मी आपले फॉज लपवणार नाही. आणि त्यासोबत सांगण्याचा कॉन्फिडंट याच्यासाठी येत आहे की रिंग लाईट समोर आहे. हे सगळं सांगण्याचं हे याच्यासाठी जुळत आहे की नाही माझी स्किन चांगली दिसते, माझं स्किन टेक्स्चर चांगलं दिसतं आहे आणि मी बोलत तेवढ्या कॉन्फिडेंटली आहे. मी तुम्हाला सांगू नाही शकत, मी हर गोष्टीला पहिले भ्यायची. काल मी माझ्या मुलाच्या शाळेमध्ये डान्स केलेला, मी तुमच्यासोबत त्याचे व्हिडिओज शेअर करणार आहे. मी भन्नाट केला. मी विचार केला की जाऊ दे लोक काय म्हणतील, आय डोंट केअर. पण मी छान केला, मी त्याला घेऊन डान्स केला. तो नव्हता करायला तर त्याला जबरदस्ती करून घेतला. तर हे सगळं मला कॉन्फिडंट देण्याचं काम यूट्यूबने केलं आहे की मी कॅमेरासमोर जे बोलते ते आता मी रिअल लाईफमध्ये पण प्रॅक्टिकली करायला लागली. आणि लोकांना माझ्यामध्ये चेंजेस दिसतात ना, ते हॅपी होतात. तर थँक्स टू यूट्यूब, थँक्स टू इंस्टाग्राम. आणि तुम्ही जे आमची जाम भन्नाट पब्लिक आहे त्याच्या पायी थँक्यू, कारण की तुम्ही लोक जे सपोर्ट करतात ज्या दिवशी माझ्या लाईव्हमध्ये. अच्छा, ज्या लोकांनी मला सपोर्ट केला, ज्या लोक मला सपोर्ट करतात त्या लोकांचं खूप खूप धन्यवाद. मला रिमोट दाखवून दे तरी. तर मी तुम्हाला रिमोट, हां सेल नाही आहे बोलले यात सुमेचे पप्पा, तर सेल आपल्याला टाकावा लागेल. बट रिमोट पण आला आहे. हा डिजिटेकचाच रिमोट आहे ॲक्च्युली. हा आपल्याला इथूनच करता येईल, वाढवता येईल पॉवर, कमी करता येईल पॉवर, ठीक आहे ना. तर असं काहीतरी होतं. तर सगळं तुमच्यामुळंच शक्य होत आहे. प्लीज व्हिडिओंना सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. माझं कुठंतरी चुकत आहे तर मी आता ठरवलं आहे की मम्मी आणि टिंकीचे व्हिडिओ हा फक्त कधी कधीच इंस्टाग्रामवर जाणार आणि कधी कधीच इकडे येणार, कारण की प्रत्येक ठिकाणचं एक जॉनर सेट झालेला आहे. यूट्यूबने सेट केलं आहे की मी टिंकीच्या आणि टिंकीच्या मम्मीच्या रोलमध्ये किंवा मी स्नेहाच्या मम्मीच्या रोलमध्ये सूट होते. त्यांनी ठरवलं आहे माझ्यासाठी. तर आता बघूया, त्यांनी ठरवलं म्हणजे काहीतरी चांगलंच ठरवलेलं असणार. जेन्युअनली लय भारी वाटतं आहे. कोणीतरी आपल्यासाठी सगळं करतं आहे, न म्हणता करतं आहे, ते सगळ्यात वेगळं कॉन्सेप्ट आहे माझ्यासाठी. आणि काही असा एडिट करणार नाही आहे मी. व्हिडिओ जो आहे तोच दिसणार आहे तुम्हाला. आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बोरियत वाटत असेल तुम्हाला, पर ज्यांनी मला पाहिलं आहे की मी शून्यपासून कसं माझ्यासोबत ते लोक आहे त्याला माहिती आहे का आपल्यामध्ये ॲटिट्यूड चिल्लर भरचं नाही. समजा कोणी आपल्यासोबत प्रेमानं बोललं तर आपण 100% प्रेमानंच बोलतो. आणि ज्यानं केली आपल्याला काज केली तर त्याच्यासोबत पण आपण बरोबरच बोलतो. आपण कोणाला असं म्हणत नाही. तर आता रिमोटची टेस्टिंग सुरू आहे, ऑन ऑफचं काहीतरी सुरू आहे. पण बहुतेक सेल तुम्ही चुकीनं भलतेच आणले. पर मी तुम्हाला सांगते, तुम्ही जर बायका आहे तर तुमचा सपोर्ट सिस्टम हे तुमचा नवरा असतो. आणि सगळ्यात जास्त असतो तुमचा सपोर्ट सिस्टम. तुमचं सगळं काही, तुम्हाला कोणीच काही बोलू शकत नाही. तो जर तुमच्या पाठीमागं उभा आहे, समोर उभा आहे, तर कोणीच तुमच्यासमोर बोलू नाही शकत. त्याची साथ असली ना तर सगळं काही फाईन होतं. एवढं
भक्कम. आणि त्यासोबत मी लय लकी आहे की आम्हाला आमचे सासू सासरे आई वडील भाऊ सगळे सपोर्ट करतात, म्हणून त्या बाबतीत मी लकी आहे. थँक्यू सो मच. आणि लाईट केलं येईनं बंद. लाईट बंद झाल्यावर ओरिजिनल चेहरा, लाईट चालू केल्याबरोबर एकदम हे बा कूल केला. आता हे बा कूल, हे सगळं रिमोटनं होऊन राहिलं आहे, रिमोटनं करत आहे. हां, हे बा रिमोटनं ऑफ आणि ऑन होते आणि कमी जास्त पॉवर सगळं रिमोटनं होतं आहे. हे बघा, हे कूल टेक्स्चर येऊन राहिलं आहे चेहऱ्यावर. तर सगळं जबरदस्त लाईट आहे. घ्या तुम्ही. कितीचा झाला हो तुम्ही सांगा थोडं जाऊ. ह्या लाईट कितीचा झाला सुमेशचे पप्पा? 3700चा. 3700चा आपल्याला हा पडला डिजिटेकच्या साईडवरून. आणि इथं कितीचा होता ॲमेझॉनवर? ॲमेझॉनवर होता तो 4000चा. ॲमेझॉनवर 4000चा होता. तर कितीचा 300 रुपयाचा फरक पडला असता तुम्हाला. 300 वाचली, 300 साईडवरून घ्यायचा. पण एक आहे मात्र, फ्लिपकार्टवर अवेलेबल नव्हता आणि ॲमेझॉनवर अवेलेबल होता. तर ॲमेझॉनची लिंक टाकून देईन, डिजिटेकची लिंक भेटली तर ते टाकून देईन. म्हणजे तुम्हाला जर का घ्यायचं असेल तर तुम्ही 3700 रुपयामध्ये एवढा बेस्ट क्वालिटीचा लाईट घेऊ शकता. आणि सुरुवात करा, कारण की सुरुवात करणं मस्ट आहे. माझं असं होतं का मला सुरुवात करायला लई भेव लागते. तर येणं लई 1 वर्ष मागं लागून की चल तू करू शकते तर ट्राय तर करतं. ते झालं आहे पॉसिबल, लोकांना आवडत आहे, ते महत्त्वाचं आहे. आणि आपण आता एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत, मोठा पैसे पतला पे कैसे आहे. म्हणता नाही आलं पण सिरीज सुरू करणार आहोत. चला कंटिन्यू करूया त्या सिरीजले पण. मी लवकरच अपडेट देईन तुम्हाला आपल्या कम्युनिटी पोस्टवर. तर जॉईन व्हा. पहिले 2-3 झाले, 2-3 जाई, नंतर मग 1000 तर होईनच, काही विषय नाही. हे सगळी लाईटची किमया आहे की एवढं सगळं टेक्स्चर, पॉश्चर आणि बोलण्यामध्ये कॉन्फिडंट येऊन राहिला आहे. चला आता भेटूया मग. कसा वाटला लाईटमध्ये काही खामी नाही आहे. डिजिटेक थँक्यू भाऊ, तुनं बढिया पाठवला प्रॉडक्ट, काही विषय नाही आहे. आणि मी जेव्हा त्या पोरायले म्हणलं की डिजिटेकवाले म्हणत होते की बा डिलिव्हरी बॉय घपले करते, बिचारेले लई दुःख झालं. गपले करणारे पोरं नव्हते. ते म्हणे ताई कसे करणार, एवढा मोठा टेप कोण काढ, म्हणजे लिटरली आमच्याकडं गपले होत नाही. बिचारायला लई बेकार वाटलं का कंपनी अशी शक करते बा. काही पोरांपायी बिचारे चांगले पोरं पण बदनाम होते डिलेवरी साईडमधले. म्हणून प्लीज साईडचे लोक हो, आमच्या डोक्यात असे किडे टाकू नका की आम्ही त्याच्या समोर जाऊन बोलू आणि त्या बिचारायला बेकार वाटत. अशी सिच्युएशन करू नका. आम्हाला पण इथंच राहायचं आहे. ते का म्हणतील आमच्या थोबड्याकडं पाहून काय, हे तसेच आहे. म्हणून प्लीज मी म्हणलं दादा हे माही काही इच्छा नाही आहे इथे एवढा व्हिडिओ काढायची आजूबाजूनं, पण कंपनीवाल्यानं म्हणलं आहे रिफंड देणार नाही आहे म्हणून काढला. प्लीज आमच्या डोक्यात किडी टाकत नको जो की आम्ही चांगल्या माणसाला शक्य नजरनं पाहू. तर बस एवढंच म्हणणं आहे. बाकी सगळा तुमचा प्रॉडक्ट झक्कास आहे. भन्नाट टाईले तुमचा प्रॉडक्ट आवडला, भन्नाट प्रॉडक्ट आहे. चला घ्यायचा असेल तर घेऊन घ्यायचा, लिंक बायोमध्ये आणि इकडं तिकडं टाकून देईन. आणि ज्याला पाहिजे नसून ते इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि सांगा का डिजिटेकच्या लाईटची लिंक पाहिजे, तर मी तिथं तुम्हाला लिंक सेंड करीन. घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ शकता. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.